स्ट्रायकिंग एंडला मंटीला आपण पाहतोय. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश म्हात्रेला आपण पाहतोय ओव्हर नंबर 1 मध्ये. नॉन स्ट्राईक एंडला बॅट्समन शुभम मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडला. हॅलो चिक शुभम तरे नॉन स्ट्राईक एंडला. बंटीला आपण पाहतो स्ट्रायकिंग एंडला प्रथमेश म्हात्रे. पुन्हा एकदा पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये फॉलिंग स्वीप केला. फटका जबरदस्त आहे. जमिनीला घासत पुसत चाटत जमिनीला गुदगुल्या करत चेंडू सीमा पार फाईन लेग रिझन मध्ये येणारा हा पहिला फाईन चौकार. पहिला फाईन चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो, या वेळेला स्लॉक स्वीप करायचा प्रयत्न पंचांकडे लाऊड अपील केली आहे, पण पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ. अंपायर सिग्नल येस, पंच लेग बायच्या स्वरूपात सिंगल असेल. बॅटकट समोरच्या दिशेने ऑन ड्राईव्ह. फटका जबरदस्त. वॅकेट एरिया. फिल्डर धावतोय पळतोय पण त्याला बीट करून अखेर बॉल चालला सीमा पार. धावा मिळतील 4. या षटकात येणारा हा तब्बल दुसरा दमदार चौकार. ऑन साइडला पूल केलाय. बॉल हवेमध्ये. मिस्टामिंग स्ट्रोक जजमेंट पाहावं लागेल आणि अखेर शेवटच्या क्षणाला झाला कॅच ड्रॉप. मैदानाच्या आतमध्ये दूरवरचं अंतर त्यांना चेस तर जरूर केलं होतं. सिंगल झाली इथे कंप्लीट. हो, स्लॉक स्वीप करायचा प्रयत्न. गलीमध्ये फिल्डर. सिंगल जरूर कंप्लीट होईल, पण ती देखील लेग बायच्या स्वरूपात, एक्स्ट्राच्या स्वरूपात. एक धाव टीमच्या टोटलमध्ये होती ऍड. संघाचा जर विचार करायला गेला तर संघ सध्याच्या घडीला जाऊन पोहोचला मैदानाच्या आतमध्ये 12 अंकावर. ते 12 ऑन बोर्ड. यावेळेला वेट अँड वॉच. फटका जबरदस्त आहे पण मिस टायमिंग स्ट्रोक. बॉल हवेमध्ये. अखेर जजमेंट शेवटच्या क्षणाला चांगलं. उंची जास्त, एलिव्हेशन कमी. फलंदाज होईल बाद. धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॅटर आउट.
ओव्हर पिच यावेळी देखील समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला वाईट लॉंग ऑनला फिल्डर. यावेळी देखील ऑन साइडला टर्न करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये डिबॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर पोहोचलाय. एकच धाव. फॉलिंग स्वीप व्हाट अ फंटास्टिक स्ट्रोक. नेत्रदीपक फटका मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फटका आणि या फटक्याचा चटका लागलाय विरोधी टीमला. बॉल सीमा पार. धावा मिळतील पूर्णपणे 4 चौकार. व्हाट अ ब्युटिफुल शॉट. काय फटका खेळला. अक्षरशः डोळ्यांची पारणं फेडणारा हा जबरदस्त फटका मैदानाच्या आतमध्ये सलग येणारा दुसरा बॅक टू बॅक चौकार. धावफलक 22 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतं. 22 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट फ्रॉम टीम आशळे. गावदेवी क्रिकेट क्लब आशळे हा संघ आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे आणि दुसऱ्या षटकातील शेवटचे अंतिम 2 बॉल. स्टील 2 टू गो. नेक्स्ट बॉल. बॅटर तयार. बंटी पुन्हा एकदा ते चित्र. आता क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलनं बॉलला स्टॉप केलंय. एक धाव जरूर मिळेल या बॉलवरती. एक धाव घेण्यापासून कोणी अडवू शकणार नाही. राहुलला आपण पाहतो. राहुलचा जर विचार करायला गेला तर आतापर्यंत त्यांना संयमी खेळी केली आहे. ओहो इनफिल्डच्या वरून उडवलाय. फटका दमदार आहे. वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर. दुसरेचा कॉल आणि इथे बॅटर पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला. तिसरीचा कॉल. 3 झाला सहजरित्या कंप्लीट. 3 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये सहजरित्या कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. 26 ऑन बोर्ड. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. षटक क्रमांक 2 चा खेळ इथे कंप्लीट झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. एका गाड्याच्या नुकसानात 26 या अंकावरती. (26 ऑन बोर्ड). 26 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. गणेश मात्रे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 3 मध्ये गणेश आलाय. स्ट्रायकिंग ला बॅटर राहुल. नो स्ट्राइक इन ला बंटी. दिशा पाहावी लागेल. यस ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल. अंपायर सिग्नल यस इट इज व्हाईट बॉल.
या वेळेला बॅटची आतली एज, बॉल जागेवरती गरंगळत राहिला. शॉट फाईन लेग मधून फिल्डर धावतोय, पळतोय. बघा जिथे एकही धाव नव्हती तिथे तब्बल या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. दिवसा ढवळ्या इथं धावा मैदानाच्या आतमध्ये चोरी होत आहेत. 2 धावांच्या साथीनं संघ मैदानाच्या आतमध्ये पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी क्रिकेट क्लब आशेले हा संघ जाऊन पोहोचला 29 अंकावरती. कोदून काढायचा प्रयत्न, झेलची शक्यता, कोणती चुकी होणार नाहीये. अखेर राहुलला परतावं लागतंय माघारी. धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये दुसरा 29 अंकावरती. राहुल इज गॉन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्षद तरे आलाय. तब्बल 4थ्या क्रमांकावरती हर्षद तरे. ओ या वेळेला टप्पा पडला, खाली राहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये. आताचा हा बॉल आला डॉट. हर्षद तरे आलाय. शेवटच्या अंतिम 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे ओव्हर नंबर 3 मधील. फुलोर लेनचा बॉल, बॅटची आतली एज. एकोणतीस धावा स्कोर कार्ड वरती 29. स्टील 2 टू गो. दिशा पाहावी लागेल, दिशा पाहावी लागेल. सलग चाला तिसरा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो हर्षद तरेच्या अगेन्स्ट. सलग 3 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा एक अंतिम बॉल, शेवटचा बॉल हा देखील आला डॉट. म्हणजे आता षटक क्रमांक 3 चा खेळ इथे कंप्लीट झाला. 3 षटकांच्या अखेरीस फलकावरती धावा लागल्यात मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करत असताना आशेले या टीमच्या तब्बल 29.
पहिल्या 3 षटकांमध्ये 29 धावा बनल्या गेल्यात. आता येणाऱ्या 2 षटकांमध्ये किती धावा बनतील याचा धावता वर्णन ऐकायला करूयात मायक्रोफोनवरती परिवर्तन आणि या ऐकूयात पुन्हा एकदा आवाज बोनोलीचा, अर्थातच आवाज मनोजी उघडे सरांचा. थँक्यू सो मच. थँक्यू. नुकताच आपण आवाज ऐकला गेला. पूर्वार्धामध्ये विचार केला तर बदलापूरचा एक बुलंद आवाज आपल्या कानावर ऐकायला मिळाला. श्रवण धुमाळ सरांचा आवाज आपण ऐकला गेला. या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल विचार केला तर पूर्वार्ध चालू आहे आणि चौथ्या ओव्हरला या ठिकाणी सुरुवात झाली गेली. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप बंटी ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. त्यानंतर वन डाऊनचा फलंदाज अजय कडूला आपण पाहू शकाल. सातत्याने मलंगड विभागामध्ये संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. एका एंडला आपल्याला पाहायला मिळतो तब्बल विचार केला तर आशे आणि एका एंडला आपल्याला पाहायला मिळतो तब्बल विचार केला तर अशे आणि भालबी असा सामना आपल्याला पाहायला मिळतो. हा चेंडू हलक्यात टॅप केला जातोय. अंडर बॉक्स स्टाईलने चेंडूला खेळून काढलाय. ऑनसाईडचा फटका होता. एक धाव कंप्लीट केली जाते. त्या ठिकाणी आपण पाहतोय मिळाचा क्षेत्ररक्षक होता. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आला गेला. चेंडूला कव्हर केलं गेलं तत्पर्य त्या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर 2 धाब्यांचा अवधी होता आणि 2 धाबेने आपलं स्कोर कार्ड पुढे ढकलत असताना ऑन बोर्ड स्कोर आपल्याला पाहायला मिळतो 32 म्हणजेच 32 धाबा. 3 गड्याच्या मोबदल्यात हाय फटका चांगला आहे. स्विच शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी डायरेक्ट हिट दिला जात्या. तर या सर्कलमध्ये चेंडूला अडवलं गेलं बॅकवर्ड पॉईंटला. त्या ठिकाणी एकच धाव. बंटी आणि अजय ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. चांगला खेळ अद्यापपर्यंत त्यांच्या माध्यमातून दोन्ही खेळांच्या माध्यमातून मिडलची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अजय कडूचा विचार केला तर मोठ्या फटक्यांसाठी सातत्याने त्याला जाणलं जातं आशिया संघाच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी. हा फटका चांगला आहे. ऑर्कलेनचा पद्धतीचा चेंडू होता. त्या ठिकाणी खोदून काढला गेला. ऑनसाईडचा फटका आपण पाहतोय. गणेश येत आहेत चेंडू खाली. बालब हा संघ आपण पाहतोय. विराट 11 बालब हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून नेहमीच्या मलंगड विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. कापरी सिद्धी क्रिकेट संघ कापरी सिद्धी चषक आयोजित. फटका चांगला आहे. चेंडू लोढवलाय. जवळपास क्षेत्ररक्षक कोणीच नाही. इथून आपल्याला पाहायला मिळतं लॉंग ऑन कावकानोटच्या मधनं येतोय बंटीच्या बॅट मधनं लाजबाब स्टोक. बिगिट 6 रन. चार ओव्हर समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 10.00च्या सरासरीने अद्यापर्यंत खेळ चालू आहे. 3 ओव्हर समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपल्याला 30 धावा पाहायला मिळाल्या होत्या. याही ओव्हरमध्ये चांगला स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतं आणि 40 धावा धावफलकावर. लगभग विचार केला तर 24 चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला गेला आणि 40 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात. तब्बल विचार केला तर मिडल ऑर्डरची ही फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल त्या ठिकाणी विचार केला तर गणेश आहेत. ऑन स्ट्राईक अजय कडूला आपण पाहू शकाल. नॉन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो बंटी. सातत्याने बंटीचा विचार केला तर एक अनुभवी खेळाडू आहे. तेवढा चांगला खेळाडू आपल्याला अजय सुद्धा पाहायला मिळतोय. परंतु अजयच्या समोर आता अनुभव जास्त आहे गोलंदाजाकडे. त्या अनुभवाला पणाला लावावं लागेल. या ठिकाणी या मैदानात आपण पाहतोय ऑफसाइड ऑफ स्टंप. फटका चांगला आहे. राजबाब स्टोक उडवला चेंडूला. काव कॉर्नर क्षेत्र क्लिअर करत असताना मिडल ऑफ द बॅट चेंडू झाला होता. जसं चेंडू मिडल झाला टक असा आवाज झाला गेला आणि आउट ऑफ द स्टेडियम. बिगिट 6 रन. मी मगाचेच वर्णन केलं होतं. त्या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर अजयला आपण पाहू शकाल. अजयचा खेळ नक्कीच ताबडतोड बल्लेबाज आपल्याला पाहायला मिळतं. हा फटका चांगला फटका फसलाय. त्या ठिकाणी स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडूला कव्हर करायचं होतं. एक धाव कंप्लीट केली जाते आणि एकच धाव असेल. कॉटन बॉलची चान्स होती परंतु थोडासा लांब राहिला गेला चेंडू.
शॉट मिडॉपला चेंडू पडला गेला त्या ठिकाणी एकदा वलिया एका धावेने तर स्कोर कार्ड पुढे ढकलत असताना धावफलकावर धावसंख्या 47 धावा 43 47 धावा धावफलकावर 3 गड्याच्या मोबदला आपण पाहतोय. हा फटका चांगला लो फुलटात होता डीप होता चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट आणि एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाही. 48 धावा धावफलकावर आपण पाहतोय. हा फटका चांगला आहे. MSDच्या स्टाईलने चेंडूला उडवलं परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. ऑफ साईडचा फटका चांगला होता ताकद चांगली होती त्या ठिकाणी परंतु क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचा कमीत कमी 15 ते 16 पावलं कव्हर करून चेंडूला आदर केलं जाते आणि इथून मात्र आपण बघितला गेला तर त्या ठिकाणी झेल हा घेतला जातो आणि अजयला मैदान सोडावं लागतंय. स्लॉगरचं षटक आहे. सेकंड लास्ट डिलिव्हरी दिस इनिंग आपल्याला पाहायला मिळेल. 48 धावांपर्यंत अद्यापर्यंत रोखून ठेवलं 4 गड्याच्या मोबदल्यात धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 48 धावा. हा चेंडू आडव्या पॅटने खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी मात्र एक धाव येत्या. स्ट्राईक बंटीला आपण पाहू शकाल ज्याच्या बॅट मधून एक षटकार आपण पाहायला गेला. अशय आणि विराट 11 बालबा असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर चांगला खेळ आपण पाहायला गेलाय. स्लॉगरच्या षटकामध्ये इथे मात्र फटका फसलाय. उंची जास्त लांबी कमी तळड्या सर्कल मध्ये चेंडूला जज केलं जात आहे. ऑफसाईडचा फटका होता झेल सोडला जातोय आणि इथून मात्र रनाच्या स्वरूपात बंटीला परतावं लागेल. धावफलकावर धावफलक आपण पाहतोय 50 कंप्लीट आणि येणारे 30 चेंडू लागणारी धावसंख्या आपण पाहतोय 51 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल.
चला अशावेळी संघ लगेच छत्रछाया सजवायचा आहे. त्या ठिकाणी आपण पाहतोय आपण विचार केला तर 50 धावा बनल्या गेल्या तर 51 धावा त्या ठिकाणी आपल्याला बनवायच्या टीम आपण पाहायला गेली तर विराट 11 भाल्ब या संघाला या धावा बनाव्या लागतील. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कापरी सिद्धी क्रिकेट संघ आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पालेगाव आयोजित कापरी सिद्धी चषक 20-25 हे पर्व आपल्याला पाहायला मिळतं आहे या ठिकाणी. आणि आजच्या दिवसातील आपला विचार केला तर तिसरा सामना आपण पाहतोय. एका एंडला आपल्याला पाहायला मिळते आषाढी, एका एंडला आपल्याला पाहायला मिळेल बाल्ब. या दोन संघामध्ये घमासान युद्ध आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल वेदिका 11 गावदेव खुनिब विपक्ष पालेगाव हरीश वारिंगे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे आयोजक बनाम पाहुणे, यजमान बनाम पाहुणे असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल त्या ठिकाणी. दोन्ही संघाचे कर्णधार लगेच टॉयसाठी यायचा. आषाढी संघ छत्रछाया सजून घ्या मित्रांनो. फलंदाज भालबळ संघाचे फलंदाज लगेचच मैदानात जायचं त्या ठिकाणी. चला बालबळ फलंदाज जायचं मैदानात. विनायक आणि प्रमोद ही जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळेल. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते बालबा संघाच्या माध्यमातून. 51 धावा बनवायच्या, 30 चेंडू आणि 51 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. प्रमोद आणि विनायक ही जोडी ऑन स्ट्राईक, विनायक नॉन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो. प्रमोद गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाळेगाव इन केंड गोलंदाजी केली तर पंचांच्या डाव्या बाजूने अजय कडूला आपण पाहू शकाल. पहिला चेंडू रिलीज केला जाईल. फटका चांगला हलक्याने टॅप केला जातोय परंतु त्या फटक्यासाठी शतरक्षक आहे तळड्या सर्कलमध्ये. काहीतरी कंप्लेंट या ठिकाणी अजय सांगत असताना पंचांना कुठेतरी सूचित केले जाते. थोडासा अडथळा निर्माण होत असताना आपल्याला पाहायला मिळतो त्या ठिकाणी. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी केली जाते. पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव चेंडू हल्ला गेला. अजय एक चांगला गोलंदाज आहे. सातत्य आणि P1च्या षटकामध्ये त्याच्या माध्यमातून गोलंदाजी. हा चेंडू वडा बॉल परफेक्ट डिलिव्हरी आउटसाइड द ऑफ स्टंप. परफेक्ट टप्प्याची गोलंदाजी, लाईन लेनची ही गोलंदाजी, सटीक लाईन लेनची ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि P1च्या षटकामध्ये कुठेतरी रोखून ठेवण्याचं काम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक विनायक, विनायकला विसरून चालणार नाही. या बालबा संघाचा विचार केला तर विनायक एक चांगला फलंदाज आहे. तेवढ्याच ताकदीचा फलंदाज, अनुभवी फलंदाज प्रमोद सुद्धा आहे. हा चेंडू इथे आपण पाहतोय येस अंपायर फिंगर्स अप. फलंदाज इथून होईल बाद. 2 चेंडू निर्धाव केल्यानंतर कुठल्या तरी तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात आपली विकेट इथून मात्र गमवावी लागते. फलंदाज आपण पाहतो विनायकला.
गणेश इन अन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. टॉप ऑर्डरची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. तर कोणीबाद संघाचा कर्णधार आणि पालेगाव इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी गणेशला आपण पाहू शकाल आणि आल्या आल्या इथून मात्र आपल्या नावाचा डंका इथे मात्र करत असताना पहिल्या चेंडूवर अकुल टप्प्याचा चेंडू तर फक्त दिशा दिली. मी मगाशीच म्हटलं होतं अनुभव खूप आहे या खेळाडूकडे आणि त्या अनुभवाला इथे मात्र मैदानात उतरवत असताना पहिल्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळतं. श्री गणेश अकाउंट खोललं जातं. 4 या धावसंख्येने आपल्याला पाहायला मिळतं. 51 धाबा बनवायच्या म्हणजे प्रति ओव्हरचा विचार केला तर 10.00च्या सरासरीने खेळ करणं खूप गरजेचं आहे. त्या ठिकाणी आपण पाहतो 10.20ची ही सरासरी राखणं गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवर चौकार तर आलाय गणेशच्या माध्यमातून. हा चेंडू हलक्या हाताने टॅप केला जातं. रनआउटची संधी असं डायरेक्ट हिट इथे मात्र मिस झाला गेलाय. एक धाव येत्या. एका धावेने आपला पुरेसर करत असताना आउटबोर्ड 5 धावा आपल्याला पाहायला मिळतील. त्या ठिकाणी स्कोर कार्ड थोडंसं हलकंसं हलत असताना आपण पाहतोय. त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी आपण पाहायला गेलं तर अजय पहिले 3 चेंडू लगातारच्या अजयचे मात्र निधाव आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपण पाहायला गेलं तर चौकार आला आणि 5व्या चेंडूवर इथे मात्र सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असल्या कारण थोडंसं बदल करत असताना क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय पहिला चेंडू फेस केला जाईल या ठिकाणी मात्र प्रमोदच्या माध्यमातून. हा चेंडू हलक्या हाताने टॅप केला जात आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे क्लिप कव्हरचा क्षेत्ररक्षक उदा आणि एकच धावा असेल. एक ओव्हर समाप्तीनंतर धापलकावर धावसंख्या आपण पाहतोय. पंचांचं सिग्नल आलंय ओव्हर समाप्तीचं आणि 6 धावा आणि एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या धापलकावर आपण पाहतोय. या ठिकाणी बालबाई या संघाच्या ह्या धावा लागत असताना चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. P1च्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज अजय कडूला चांगले गोलंदाज आपण पाहतोय सातत्याने. आषाढी संघामध्ये राहुल सारखा गोलंदाज असेल तर थोडंसं उशीर करता आषाढी संघ आपण थोडंसं फास्टली खेळायचा. 6 धावा धापलकावर. तर उर्वरित समीकरण आपण पाहतो येणारे 24 चेंडू आणि 45 धावसंख्येची गरज आहे या ठिकाणी सामना जिंकण्याकरिता. म्हणजेच आता रिक्वायर रन रेट कुठेतरी उंचावत असताना या ठिकाणी आपण पाहतोय. P2 सिस्टर हाताळलं जाईल या ठिकाणी आपण पाहतोय. राहुलला आपण पाहू शकाल. तर आषाढी संघ थोडं फास्टली खेळा मित्रांनो. चांगला खेळ अद्यापर्यंत दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. बरंच काय घडलं गेलं. डॉट चेंडू आले गेले, चौकार आला गेला, सिंगल आले गेले, विकेट सुद्धा पाहायला मिळाले. पहिल्या या P1च्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी अजय कडूच्या माध्यमातून. राहुल येतोय इन अन ऍक्शन मध्ये. उजव्या बाजूने गोलंदाजी केली. ओढ स्टॉक घुटना टेक शॉट आपल्याला पाहायला मिळालं. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय पंच सांगत असताना इथून हा चेंडू मात्र चुकीचा आहे. ओव्हर स्टेपचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजेच पंच धावा किती 1+1 ना 2 धावा मिळतील या चेंडूवर. चला पंचांशी वादावाद करून अंपायर डिसिजन. इट इज अ लास्ट डिसिजन. नो +1 म्हणजेच या 2 धावा. फ्रेट असेल येणारा चेंडू. ओव्हर स्टेपचा हा नो आपल्याला पाहतो. 130चा हा नो आपल्याला पाहायला मिळतोय त्या ठिकाणी.
गणेश येतो ज्याच्या बॅटमध्ये एक चौकार आपण पाहिलाय. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. हा चेंडू हलक्या हाताने टॅप केले जाते. रनआउटची संधी असेल. डायरेक्ट हिट. इथे मात्र मिस झाला होता. प्रमोदला दुसऱ्यांदा संधी मिळते त्या ठिकाणी आपण पाहतोय. गणेश आणि प्रमोद ही जोडी आपल्याला पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी या ठिकाणी सातत्याने केली जाते, परंतु थोडासा ओव्हर स्टेपिंगचा नो आपल्याला पाहायला मिळाला. फ्री हिटचा चेंडू होता. गणेशसाठी सुवर्ण संधी होती. मोठा फटका खेळण्याची संधी मात्र होती, परंतु तिथे मात्र शांत आणि संयमी क्रिकेट या ठिकाणी गणेशच्या माध्यमातून हे म्हटलं जातं ना, कासवाच्या गतीने मात्र धावसंख्या जमा केल्या जातात. थेंबे थेंबे सळेसाची अतिस्थिती अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. बालबाया संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपण पाहतोय त्या ठिकाणी. विराट 11 बालबा हा संघ आपण पाहतोय अद्याप चेस करत असताना 51 धाव बनवायच्या आहेत. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे, परंतु पंच आमच्याकडे वळले आहेत. पंचांच्या हात समांतर चेंडू आहे अवांतर. आपण पाहतोय वाईटच्या स्वरूपात एक धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल विचार केला तर त्या ठिकाणी 10 धावा. राहुल गोलंदाज आपण पाहतोय. उलटा चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. रनआउटची संधी असेल, परंतु इथे मात्र मिस फील्डच्या माध्यमातून एक धाव या ठिकाणी आपण पाहतोय. सिंगल धाव आपण पाहतोय तब्बल विचार केला तर खोणी ब आणि पालेगाव ब वेदिका 11 गावदेवी खोणी ब आणि पालेगाव ब संघाचे कर्णधार रिव्हर्स अटेम्प्ट केला जातो त्या ठिकाणी. डायरेक्ट हिट. लाईक बायज एकदा विद्या पण सांगत असताना बॅट कडे. यस यस 12 धावा धापलकावर आपण पाहतोय. स्पर्धा आपण पाहतोय ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून कव्हर केली जाते. पटका चांगला आहे. गॅप मध्ये चेंडूला फेकून दिला. जवळपास क्षेत्ररक्षक कोणीच नाहीये. ज्या ठिकाणी कापरी सिद्धी प्रसन्न ते देवताचा मात्र बॅनर लावला गेला, त्याला सलामी देत असताना बॅट्समन प्रमोदच्या बॅट मधनं येतोय हा चौकार. चौकाराच्या मदतीने आपलं पुढे सरकत असताना ऑन बोर्ड 16 धावा. या ओव्हरला थोडंच लांब खेचत चालले गेलेत. फलंदाज आपण पाहतोय गणेश आणि प्रमोद ही जोडी आपल्याला पाहायला मिळते, कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा. अद्यापर्यंत विचार केला राहुलचा तर 4 चेंडू फेकलेत आणि लगभग एक वाईड एक नो. बघा मी तुम्हाला सांगतो पंच, पहिला चेंडू नो +1, त्यानंतर दुसरा चेंडू सिंगल धाव, तिसरा चेंडू वाईट, चौथा चेंडू सिंगल, पाचवा सिंगल आणि हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे जो विचार केला तर 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत या ठिकाणी आपण पाहतोय. पुलटा चेंडू लोअर पुलटाच बनवला गेला त्या ठिकाणी आपण पाहतोय. डॉट चेंडूची सांगता. शेवटचा चेंडू शिल्लक 51 धाबा बनवायच्या आहेत. अद्यापपर्यंत 16 धाबा धापलकावर लागल्या गेल्यात, परंतु जमॅची बाजू म्हटलं गेलं तर सलामीचा फलंदाज प्रमोद अजूनही आपण पाहतोय मैदानात. हा चेंडू वाईड आहे. लाईन थोडीशी चुकीचा आपण पाहतोय, ऑप्टिकच्या खूपच बाहेर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 17 धाबा धापलकावर आपण पाहतोय वाईटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू चांगला आहे. बॅटची इनसाइड एज आणि फलंदाज बाद. प्रमोद बॅक टू पवेलियन.
येणाऱ्या 18 चेंडू आणि 34 धावसंख्येची या ठिकाणी गरज आहे. आपण पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी डबल विचार केला तर 18 चेंडू 34 धावा म्हणजेच 11.33 सरासरीने खेळ करावा लागेल. रिक्वायर रन रेट आपण पाहतो या ठिकाणी थोडासा उंचावत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 10चा होता, त्यानंतर 11.20चा आला गेला. आता जवळजवळ विचार केला तर 11.33चा आपण पाहतोय हा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. ईट नंबर 4 चा खेळ आपल्याला मैदानात पाहतोय सुचित. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन आला. या ठिकाणी आपण पाहतोय अजय कडूला. येणारे 18 चेंडू आणि लागणारी धावसंख्या आपण पाहतोय त्या ठिकाणी आपण विचार केला तर 34 धावा. 11.33च्या सरासरीने खेळ करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी आपण पाहतोय आपण विचार केला तर चांगला खेळ या ठिकाणी करावा लागेल. हो शॉट जागा बनवली, शॉटला एक्झिक्यूट केलं. त्या ठिकाणी जवळपास शतरक्षक कुणी नाहीये, फक्त स्पेसचा वापर केला जातोय. गोलंदाजाच्या शॉटला फक्त दिशा दिली आणि इथून मात्र लॉंग लेगला येतोय गणेशच्या बॅट मधनं अजून एक चौकार. 21 धावा दापलकावर. उर्वरित समीकरण आपण पाहतो येणारे 17 चेंडू आणि लागणारी धावसंख्या 30. चांगली फटकेबाजी, आई चेंडू चांगला हलक्या हाताने पुश केलं जातं. अंडरबॉक्स स्टाईलने खेळ केला जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते. इथे मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना आपल्याला पाहायला ऑफसाईडचा फटका होता. सामना कुठेतरी जवळ खेचला जातोय गणेशच्या माध्यमातून. ताकदीचा नाहीतर युक्तीचा सातत्याने वापर केला जातोय. या सामन्यामध्ये गणेशच्या माध्यमातून चांगला खेळ अद्यापपर्यंत. या 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे ढकलत असताना स्कोर कार्ड वरती 23 धावा दापलकावर आपण पाहतोय. जवळजवळ अर्धा पल्ला या ठिकाणी पार केला जातोय. 23 धावा. हा चेंडू दिल सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू अतिशय भन्नाट वेगाने त्या ठिकाणी आपल्याला रिलीज करताना पाहायला मिळतो. अजय हा गोलंदाज आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी, कमबॅकिंग गोलंदाजी आपण पाहतोय. हा चेंडू यॉर्क लेंथ आपण पाहिले गेले तर फलंदाज बाद आहे. इथून मात्र गणेशला मैदान सोडावं लागतंय. 23 या धावसंख्येवर मोठा धक्का लागत असताना गणेशच्या स्वरूपात स्पर्धा आपण पाहतोय 20-25 पर्व आपल्याला पाहायला मिळते. पाळेगाव आयोजित कापरी सिद्धी चषक या चषकाचा विचार केला तर पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत. आजच्या दिवसात दीपक चौधरी मॅन फ्रॉम काटई आणि राकेश कुंभार मॅन फ्रॉम पैडले ही स्पर्धा आपण पाहतोय. सातत्याने जी लाईव्हची वाहिनी आपण पाहतोय, म्हणजेच त्यांच्या माध्यमातून विचार केला तर जे क्रिकेट प्रेमी आहेत ते आपल्या घरबसल्या ही स्पर्धा एन्जॉय करू शकतात. टीव्हीवर, मोबाईलवर, लॅपटॉपवर. हा चेंडू यू मिस आय विस डेफिनेटली फलंदाज बाद. त्रिफळाची दांडी गुल केली जाते. आल्या पावली इथून मात्र परतावं लागतंय. फलंदाज आपण पाहायला गेलं तर वैभव बॅक टू पॅव्हिलियन. ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय या ठिकाणी कव्हर केली जाते. आणि विचार केला तर आजचा पहिला दिवस या ठिकाणी आपण पाहतोय. समालोचकाचा विचार केला तर आज मला जॉईन झाले गेले समालोचक आपण पाहायला गेले तर एक बदलापूर खरबे विभागातील बुलंद आवाज, सातत्याने बदलापूरमध्ये त्यांचा आवाज
गुणगुणला जातो. आज कुठेतरी या पालेगाव नगरीमध्ये आपल्याला त्यांचा आवाज ऐकायला मिळाला. श्रवण धुमाळ यांचा आवाज सातत्याने या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळेल. आणि इथून विचार केला तर मी स्वतः असेल, मनोज उघडे, बहुनोली गाव. चांगली गोलंदाजी सातत्याने आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. दुसऱ्या स्पेलमध्ये 23 या धावसंख्येत चौथा अद्रा लागला गेलाय. प्रथमेश येतो इन ॲक्शन मध्ये. हा चेंडू खूप वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. पंच सांगत असताना लाईन थोडीशी चूक आहे, चुकीची आपण पाहतो त्या ठिकाणी. लेग स्टिकला मिस करत असताना हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आणि 24 धावा दापलकावर. चांगला स्पेल हाताळला जातोय अजय कडूच्या माध्यमातून. 24 धावा एखाद्या मोठ्या फटक्याची गरज आहे. विराट 11 भालव या संघाला आपण पाहतोय. इथे मात्र हलक्याशा टॅप केलंय, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता पण स्वतःवर आवर ठेवला गेला. ऑफसाईडचा तो नो चेंडू पंच सांगत असताना. दुष्काळ 13वा महिना. 1+9 म्हणजेच या 2 धावा मिळतील. 26 धावा दापलकावर. वेदिका 11 गावदेवी खोणी ब संघाचा कर्णधार आणि पालेगाव ब संघाचे कर्णधार. चला, पालेगाव संघाचा कर्णधार आमच्याकडे उपस्थित आहे, तर वेदिका 11 गावदेवी खोणी ब दोन्ही संघाचे कर्णधार हा चेंडू इथे आपण पाहतोय पंच सांगत असताना. हाईट थोडी जास्त आहे. अजून एक 9 चेंडू आपण पाहतोय. याच्या अगोदरचा ऑफ स्टेपिंगचा तो 9 आपल्याला पाहायला मिळाला. हाही चेंडू इथे मात्र आपण 9 पाहतोय. सातत्याने 2 चेंडू 9 आपल्याला पाहायला मिळतात. सामन्यामध्ये थोडीशी हालचाल आपण पाहतोय. स्कोर कार्ड वरती विराट 11 बालबाई संघाची धावसंख्या लागत असताना 28 धावा. कंटिन्यू फ्री हिट असेल या ठिकाणी आपण पाहतोय. हा चेंडू इथे आपण पाहायला गेलं तर त्रिफळाची चल झाल्या, परंतु या ठिकाणी नशीब बलवंत खूप चांगला आहे. आपण पाहतोय पण बाईकचा आहे ना चौकार. येस, बाईचा चौकार आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी. नशीब बलवंत कुठेतरी चांगला आहे आपल्याला पाहायला मिळतं. आणि 32 धावा दापलेकावर. म्हणजेच विचार केला तर या ठिकाणी आपण पाहतोय, तर विचार केला तर विराट 11 भालब संघाला येणारे 12 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. आपण पाहतो या ठिकाणी नक्कीच या विभागातील म्हटलं तर खूप सारा पाहुणे वर्ग आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीमान सिद्धनाथ कापडे यांच्या शुभ हस्ते आपल्या पाहायला मिळालं या ठिकाणी. तब्बल आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी आपण पाहायला गेला आणि टॉस या ठिकाणी जिंकला गेलाय. पालेगाव ऑन द टॉस अँड फील्ड फर्स्ट, म्हणजे क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. वळूया मैदानाकडे. त्या ठिकाणी सामना अतिशय रोमांचक मोमेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. येणारे 12 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज आहे. थोडासा लांब होता सामना, परंतु कुठेतरी 9 चेंडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. सामना थोडं कुठेतरी क्लोज होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. ऑन स्कोरबोर्ड 32 धावा, येणारे 12 चेंडू 19 धावा. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय त्या ठिकाणी आपण विचार केला सुचित आणि प्रथमेशची ही जोडी मिडल ऑर्डरची फलंदाजी आपण पाहतोय. 5व्या आणि 6व्या क्रमांकाचा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. याच दरम्यान आदरणीय श्रीमान बाळारामजी मस्कर साहेब यांना कॉम्बॉक्स मध्ये आमंत्रित करतोय. आपण याचं आपले सरचे स्वागत आहे. फटका चांगला आहे. ओव्हर कव्हरच्या वरनं
इनफिल्डच्या वरनं ओव्हर कोर्सचा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब फटका. वेट अँड वॉच क्रिकेट चौकार आलाय. आता उर्वरित समीकरण आपण पाहतोय. येणारे चेंडू होते 12 आणि 19 धावसंख्येची गरज होती, परंतु या ठिकाणी 11 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे. 11-15चं समीकरण आहे. फटका फसला. बॅटच्या टोईनला चेंडू लागला. बॅकअप चांगला आहे. स्लिप करतो क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी मात्र टिपला जातोय जाईल फलंदाज बाद. इथून मात्र सुचित बॅक टू पॅव्हिलियन. येणारे 10 चेंडू आणि 15 धावा. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू. इथे मात्र बॅटच्या आउटसाइड एजला चेंडू लागला होता आणि अजून एक धक्का देत असताना जवळजवळ अर्धा संघ या ठिकाणी बॅक टू पॅव्हिलियन आला गेलाय. लाजवाब गोलंदाजीचा परवाना या ठिकाणी. बॅक टू बॅक 2 विकेट या ठिकाणी आल्या गेल्यात. समीकरण चेंज होत असताना 9 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे. फटका चांगला आहे की आपण चेंडूला फेकू दिला. ऑन साइडचा फटका. 20चा फटका डायरेक्ट हिट दिलाय. चुकीचा थ्रो आपण पाहतोय त्या ठिकाणी. बॅकअप नाही आहे. खूप लांबचा प्रवास करून डीप एक्स्ट्रा कव्हरला बॅकअप आपण पाहतोय आणि सिंगल धाव होती तिथे मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण आपण पाहायला गेलं. क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचं होतं परंतु थ्रो पैकी चुकीची पाहायला मिळाली. त्याला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना डबलला थर्ड मध्ये कन्वर्ट करत असताना या ठिकाणी मात्र मैदान सोडावं लागतंय. फलंदाज आपण पाहायला गेलं रनआउटच्या स्वरूपात सांघिक यश लागलं गेलं आणि इथून आपण पाहायला गेलं तर उर्वरित समीकरण आपण पाहतो. येणारे 8 चेंडू आणि 30 धाबा दापलकावर आपण पाहतोय. येणारे 8 चेंडू 13 धावसंख्येची गरज आहे. एखादा मोठा फटका पूर्णपणे सामन्याला लेवल करून ठेवू शकतो परंतु तो येईल कोणाच्या बॅटमधनं. प्रथमेश अजूनही मैदानात आपण पाहतोय. जवळजवळ प्रथमेशचा विचार केला तर 4थ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता. थोडासा बॅकफुटला आहे. विराट 11 बाल हा संघ आपण पाहतोय. हा चेंडू ब्लाइंड स्टॉक करण्याचा प्रयत्न होता. एकदा कंप्लीट केले जर डायरेक्ट हिट दिलं जातंय परंतु ते मात्र बॅकअप चांगला आहे. लेग बायज एक धाव विद्या म्हणजे उर्वरित समीकरण आपण पाहतोय. येणारे 7 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. 7-12ला खूप सारं महत्व आहे कारण हा विभाग बघितला तर MIDC लगत हा विभाग आहे. 7-12 हे समीकरण आपण पाहतोय. ब्लाइंड स्टॉक पूर्णपणे ब्लाइंड स्टॉक करण्याचा प्रयत्न होता. ओव्हर समाप्तीचा इशारा येतोय म्हणजेच उर्वरित समीकरण आपण पाहतोय. येणारे 6 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. 12 चेंडू 19चं समीकरण होतं. त्यानंतर कुठेतरी फलंदाज बाद झाले गेले. लगातारचे 2 फलंदाज त्यानंतर
2 धावा, त्यानंतर लेग बायचे 1 धाव आणि शेवटचा चेंडू या ठिकाणी निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. 39 धावा धापलकावर लागल्या गेल्यात. येणारे चेंडू असतील 6-12 धावसंख्येची गरज आहे. 6-12चं समीकरण आहे. मयूर तरेला आपण पाहता तेज तरार गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल, पण त्यांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी केली जाईल. नेक्स्ट मॅच आपल्याला अनुभवायला मिळेल वेदिका 11 गावदे खोणी ब आणि पालेगाव ब. पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतो ऑफस्टच्या खूपच बाहेर. आता उर्वरित समीकरण आपण या ठिकाणी पाहू शकाल. येणारे 6 चेंडू 11 धावसंख्येची गरज आहे. मयूर तरे आपण पाहतोय तेज तरार गोलंदाज. हा चेंडू व ते मात्र शॉट एक्झिक्यूट केला होता. निर्धाव चेंडूची सांगता. नेक्स्ट मॅच वेदिक 11 गावदेव खोणी ब आणि पालेगाव ब. 5 चेंडू 11 धावा. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. लाजबाब गोलंदाजी. स्लॉगरच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी हे सांगत असताना या ठिकाणी मात्र मयूर तरे पहिला चेंडू मात्र ऑफस्टेजच्या खूपच बाहेर फेकला होता आणि त्याच्या स्वरूपात मात्र त्याला दंडित केलं तो वाईटच्या स्वरूपात. त्या ठिकाणी आपलं पाहायला गेलं तर उर्वरित समीकरण होतं. येणारे 5 चेंडू आणि 11 धावा. लगातारचे 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकले जात आहेत. म्हणजे उर्वरित समीकरण आपण पाहतो येणारे 4 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. एखादा मोठा फटका चौकार षटकार सामन्याला जवळ आणून देऊ शकतो विराट 11 भालबा या संघाला. फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. शॉट बिडांचा अजिबात चुका होत नाहीये. टिपला जातोय झेल. लाजबाब झेल त्या ठिकाणी आपण पाहायला गेला. इथून मात्र मैदान सोडावं लागतंय. प्रथमेश बॅक टू पॅव्हिलियन. उर्वरित समीकरण थोडासा सामना जड होत चालला गेला विराट 11 बालबन संघासाठी. चुकीच्या विकेट टाकल्या गेल्या. 2 विकेट लगभग रनआउटच्या स्वरूपात आपल्याला बालबन संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या होत्या. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल वेदिका 11 गावदेव खोणी ब. त्याच्या अगेन्स्ट खेळ केला जाईल पालेगाव म्हणजेच यजमान बनाम पाहुणे बनाम यजमान असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. हे दोन्ही संघांमध्ये घमासान युद्ध आपल्याला पाहायला मिळेल. 3 चेंडू 11 धावा. फटका चांगला आहे. लाजबाब फटका. ताकदीचा वापर. आल्या इथून मात्र सामना यू टर्न केला जातो. बॅट्समन आपण पाहायला गेलं तर मनीषच्या माध्यमातून तब्बल विचार केला तर 600च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी केली जाते. पहिल्या चेंडूवर धमाका दाखवलाय. 10व्या क्रमांकाचा फलंदाज आपण पाहतोय. येणारे 2 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे. शेचाळीस धावा धापलकावर लागल्या गेल्या. 2 चेंडू 5 धावसंख्येची गरज आहे. येणारा चेंडू निर्णायक असेल. मनीष 10व्या क्रमांकाचा फलंदाज. 8 विकेट आल्या गेल्यात. हा चेंडू चांगला आहे. गॅपमध्ये चेंडू जातोय त्या ठिकाणी 1 धाव कम्प्लीट केली जाईल आणि थोडं आपण पाहायला गेलं तर चुकीचं क्रिकेट. मनीषला मैदान सोडावं लागले. म्हणजे येणारे चेंडू असतील आपण पाहायला गेलं तर 1 चेंडू आणि चौकाराची गरज आहे. मनीषला स्ट्राईकवर येणं गरजेचं होतं परंतु थोडीशी फंबल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. विराट 11 भालबाई संघाची नवीन फलंदाज ऑन द स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. 1 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. गिरीश
11व्या नंबरचा खेळाडू. कंपल्सरी चेसिंग आपण पाहतोय. एक चेंडू 4 धावसंख्येची गरज आहे. सामना जिंकण्याकरिता आपण पाहतोय तब्बल विचार केला तर टीम आपण पाहतोय विराट 11 बालबया संघाला. येणारा एक चेंडू 4 धावसंख्येची गरज आहे. एक चेंडू 4 धावसंख्येची गरज आहे. आणि इथून आपण पाहतोय मी मगाचीच म्हटलं होतं इथे मात्र कुठेतरी सकाळच्या नाश्त्यामध्ये बाल ब संघ विराट 11 नशीब खाऊन आला होता. आज कुठेतरी नशीब त्यांच्या मागेशी आहे. आपण पाहायला गेलं तर वाईट प्लस चौकाराने सामना जिंकलाय. सामना फिनिश केलाय. जवळजवळ अजय कडूचे 2 नो चेंडू, राहुलचा 1 नो चेंडू आणि मयूरचा हा चेंडू इथून आपल्याला इथून मैदान सोडावं लागतंय. चुकीचा चेंडू. एका चुकीमुळे पूर्ण संघाला मैदान सोड. चला सेकंड करायचं आहे. दोन्ही संघांना विनंती आहे आपण सेकंड करून घ्या. येणारा सामना आपल्याला भेटीला आला गेलाय. वेदिका 11 गावदेवी कोणी ब आणि पालेगाव ब असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला पाहायला मिळेल. सातत्याने 14 चेंडू आपल्या संघासाठी 27 धावा. गोलंदाजी करत असताना आपल्या नावावर 2 विकेट केल्या गेल्या आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच